रात्रीचे 2:15 झालेत आणि आम्ही निघालोय प्री वेडिंगसाठी आमच्या ताईच्या. आणि आता आमची तयारी वगैरे रात्रीच झालेली आहे. झोप नीट भेटलेलीच नाही आम्हाला. आमच्या बॅग वगैरे पॅक करून आता आम्ही चाललोय. टाइमपास असतो, कोणत्याच कामाला हात लावत नाही, सर्व माझ्यावरच असतं. आणि हे आमचे बाबा गोदडी घेऊन निघालेले आहेत. आणि ज्या मेन ब्राईड आहेत ना त्यांची तयारीच नाही, त्या अजून पण बिछाण्यात आहेत. ब्रायडलची अजून सुद्धा तयारी चालू आहे. वस्तू घे, हे घे, ते घे. अजून त्यांची तयारी झालेली नाही. आमची कधीच तयारी झालेली आहे. आम्ही गाडीमध्ये बसून परत ताईंसाठी परत आलेलो आम्ही. तर आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. आणि आता डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला भेटणार आहोत आपण. मध्ये मध्ये आपण जरा टाइमपास करूया, दाखवूया तुम्हाला मधले क्लिप. आणि आमच्या ब्रायडल सुद्धा बसल्यात गाडीमध्ये. आपण आता पोहोचलेलो आहोत आणि मी एवढं फेमस आहे ना की हे मागेच फिरतात माझ्यासारखे. मला पण घे करत. काय ना, अंधार पण आहे इकडे, थोडं अजून उजेडलेलं नाहीये. आपली गाडी वगैरे आपण पार्क केलेली आहे, सामान रूम मध्ये ठेवलेलं आहे. आणि हे आमचं बिनकामाचं जे आहे ना, त्याला आम्ही जरा ब्रश करून घे म्हटलं. तू बाबा लवकर तयार हो. म्हणजे कसं आमचं काय आहे, तोंडाचा वास येत होता त्याला म्हणतो ब्रश करून घे बाबा पटकन. गाडीमध्ये झोपला तर नाही, आता काय करणार. आता जरा वरती जाऊन आलो आम्ही. आणि मग आता आम्ही आता एरिया इकडे बघतोय. इथे खानावळची सुद्धा सोय आहे. कॉटेज पण खूप चांगलं आहे. आणि घर एकदम ओल्ड टाईप आहेत, त्यामुळे अजून थोडं ॲट्रॅक्टिव्ह वाटतंय आम्हाला. बाजूला सुद्धा रूम्स आहेत. नंतर मग आपण इथून तयारी करून बीचवर सुद्धा जाणार आहोत. तिथलं सुद्धा आपल्याला शूटसाठी आपण बीचवर जाणार आहोत, ते सुद्धा तुम्हाला दाखवेन मी. हा आपला कॉटेज आहे मित्रांनो. आणि एरिया सुद्धा खूप चांगली आहे, शांत आहे. चारी बाजूनी झाडं आहेत. आणि त्यांची बहुतेक खानावळ, किनारा खानावळ म्हणून. बाजूला खूप मोठी नारळाची झाडं आहेत. खूप सुंदर असा एरिया आहे. कोकुम. जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर इथे आपण ॲड्रेस दिलेला आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा आहे, नक्की येऊ शकतो. मित्रांनो, रूम मध्ये आलेलो आहोत आणि आता प्रत्येकाची तयारी झाली आहे. एक जण वॉशरूमला जातोय, एक जण इकडे जातोय, एक जण केसच विंचारतोय, एक जण ब्रशच करतोय, असं चालू आहे. आणि त्यात थीम काय त्याचा आम्ही जरा चर्चा करतोय. ताईंचा मेकअपच चालू है. आणि आमची मेकअप गर्ल आम्रपाली, पहचान ती होंगी, बहुत फेमस है रायगढ़ जिले में. अगर आपको भी मेकअप करना हो ना तो ताई कर देगी. सब कुछ कर लेती है वो. ये बाजलोना है, मनी मध्ये आता है काय को. या बघून झालेला आहे. आता आम्ही जरा आमच्या कॉटेजच्या या बाजूचा एरिया बघतोय, म्हणजे कुठे कुठे काय काय आहे. अजून बाकी ठिकाणी पण, म्हणजे आमच्या रूमच्या शेजारी पण काही एरियाज आहेत, तिथे पण कॉटेज आहेत, तिथे पण चांगले कॉटेज आहेत. आणि जरा आमच्या मागे पण जरा अरेबियन एक सी कॅम्पिंग म्हणून आहे, त्या साईडला आहे, जो आमच्या समोरूनच रोड आहे. तर तिकडचं पण आम्ही बघतोय. आणि जरा त्यांच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत. अनलिमिटेड मिल्स आहे, डीजे नाईट आहे, अजून काय बॉन फायर आहे, अँड मिनी मोर आहे. तर मिनी मोरमध्ये काय काय आहे ते आम्हाला माहिती नाही. गेम्स आहेत, मूवी स्क्रीनिंग आहे, ब्रेकफास्टमध्ये असं मस्त नाही का पॅनवर फोडलेला अंडा आहे फक्त तेवढंच भेटेल, त्या व्यतिरिक्त काही नाही. आणि तुम्ही खूप सारे फोटो काढू शकता. सातखनी बुरुज पण इकडे, जो की या साईडला आहे, माझ्या मागे आहे. आत्ता माझ्या मागे आहे बरोबर. तिथे पण बहुतेक तिथे पण चांगला एक हॉटेल आहे. आणि आता थोड्या वेळाने आपण बीचवर सुद्धा जाणार आहोत, तयारी वगैरे केल्यानंतर. आणि आपल्या दोन्ही आर्टिगा पार्क केलेल्या आहेत प्रॉपर. नारळाची झाडे आहेत वर, माझ्या शेजारी तुम्ही बघू शकता वरती नारळाची झाडे आहेत.
बायचान्स ती जर आमच्या गाड्यांवर पडली तर गाड्यांचं काम होऊन जाईल. त्यासाठी आम्ही जरा गाड्या शेजारी लावलेत आहेत. मित्रांनो आमची तयारी वगैरे झालेली आहे आता आणि आम्ही आता बीचकडे चाललोय. आणि जाताना आम्ही ब्रिजवरून ज्या चाललोय ना तिथला जो व्ह्यू आहे ना तो मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघ याला काय मित्रांनो आमच्या सोबत मध्ये एक छोटासा सीन झाला. आमच्याकडे लायसन नव्हतं. लायसन नसल्यामुळे आमची फाईन फाडलेली आहे पोलिसांनी. आणि दुसरं आता आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. तर थोड्या वेळामध्ये आमचं शूट सुद्धा चालू आहे. आणि शेजारी सुद्धा एक फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस ना रिसॉर्ट रिसॉर्ट आहे. तिकडे गेमिंग झोन आहे का, इकडून तिकडे गेलो ना. व्ह्यू बघा, खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे. बाप रे बाप, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. सोबत मी आणि माझ्या मागचा व्ह्यू. आम्ही आलोय आता रेवदंडा बीचवर आणि बीचला आमचा आता फोटोशूट चालू झालेला आहे. ताईचा आता ताई आणि जिजूंचा आता फोटोशूट चालू झालेला आहे. आता फर्स्ट स्टेप चालू झालेली आहे आणि आता थोडे नाही का आम्ही आता नॉर्मल नवीन शूट, त्यांचे नवीन फोटोशूट वगैरे ते चालू करू आता. बघू शकतो खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आमची सोनताई बघायची का तुम्हाला? सोनताई कसा वाटतो व्ह्यू? ठीक, खूप सुंदर असा व्ह्यू. गाईस खूप सुंदर व्ह्यू दिसतोय माझ्या मागे. आणि भारी व्ह्यू आहे ना. त्यात मी पण चमकतोय कारण नेमका मागे माझ्या पुढे आता मागे येईल. नेमका मागे माझ्या सूर्य एकदम खूप चमकतोय आणि ते ना आमच्या केसांवर पण शाईन देतोय. बघा गाईज इथे शूट चालू आहे आणि आमचा दादू जरा त्यांना हेल्प करतोय. सोनताईचा पोज बघा. थंडी एवढी नाहीये, बीचच्या इथे आहोत बट थंडी एवढी नाहीये. बट व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मी हायली रिकमेंड करेल की तुम्ही इथे व्हिजिट करा. खूप सुंदर असं लोकेशन आहे फॉर प्री वेडिंग. कसं वाटतंय मला तर तिथे जायचं. गाईज कशी मी दिसते? मस्तच दिसते पण तुझ्यापेक्षा भारी मी दिसते. जॉब न्यू रोल भेटला आहे इथे स्पॉट बॉय म्हणून. जिथे जिथे प्री वेडिंग असेल तिथे स्पॉट बॉयची जर गरज असेल तर प्लीज दादूला DM करा. काय बोलतोयस? फक्त दादूचे खूप कमी चार्जेस आहेत. काय ऍडव्होकेट उत्कर्ष सोनवणे मी काय खेळत आहोत यांच्या प्री वेडिंग सोबत आमचं इथे टाइमपास चालू झालंय. मी आता परफेक्ट लँडिंग झाली होती पण बाईने उचलला नाही. आला कॅच. हिचा गेला, पेट्रोल संपला. स्पॉटचा आमचा प्री वेडिंग शूट झालेला आहे आणि आता आम्ही परत आमच्या रूमवर आलोय, म्हणजे कॉटेजवर आलोय आणि इथून नाश्ता वगैरे करून आम्ही दुसऱ्या शूटसाठी जाणार आहोत. रूम टूर केली नाही कारण रूम मध्ये आम्ही इतका पसारा केलेला आहे ना की रूम टूर करण्याची इच्छाच नाहीये आम्हाला. तो दाखवेल पण या व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत. ही दाखवायची इच्छा नाहीये. दाखवू शकतोस कारण प्री वेडिंगला आलो तर त्या शूट साठी आलो तर ऑब्विसली कपडे असणार. ते तुम्हाला दिसतील, ते तुम्हाला प्री वेडिंगला लग्नामध्ये दिसतील कारण मी आता ते रिव्हील करणार नाहीये. तर मित्रांनो आपण आपल्या आता सेकंड शूटसाठी म्हणजे आमच्या ताईच्या सेकंड शूटसाठी तिचे जे आउटफिट आहेत ते अलिबाग वरून आम्ही आणायला चाललोय आता.
काय नाही, आता एकच काम करतोय, अलिबाग मध्ये कपड्यांची दुकान शोधतोय आणि ते कपडे चॉईस करतोय जरा. अलिबाग मध्ये कपड्यांची शॉपिंग करून झाली जिजूंची आणि ताईची पण. आणि आता आम्ही आलोय आमच्या परत कॉटेजवर आलोय आणि आता जेवणाचा ब्रेक घेतलाय. 2 आमचे शूट झालेले आहेत, आता बाकी आहे 3रा आणि 4था. तो झाल्यानंतर मग आम्ही घरी जाणार आणि तो शेवटचा जो आमचा शूट आहे तो असणार आहे इव्हिनिंगला, म्हणजे अगदी आम्हाला 7 PM पर्यंत इथेच होतील किंवा 8 वाजता. काय आयडिया नाही. आलो आहोत त्याच टाइमला आम्हाला जायला. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण 3ऱ्या शूट साठी चाललोय. आता जो शूट आहे तो ट्रेडिशनल लुकवर आहे आणि आता आम्ही सर्व थकलेलो आहोत सर्व, पण तरी पण आता अजून 2 शूट करून आम्ही रात्री घरी निघणार आहोत, जवळजवळ 8 ते 9 नंतरच. आणि घरी जायला आम्हाला बहुतेक 12:30-11 किंवा त्यापेक्षा जास्त होणार आहे. बाई लोक बापरे, किती मी घाबरली, ती पडली असते तर. आता आमचा असं सीन झालं की आमची ताई, आता जो शूट आहे ना आपला तो आहे टेम्पलच्या शेजारी, त्यामुळे जरा मग दोघं पण टेम्पलच्या शेजारी शूट आहे, तर त्यामुळे आहे ना तो जरा, आणि बाजूला एक छोटासा तळा पण आहे, त्या तळ्यामध्ये असं उतरून आपण एक शूट घेतोय, तर त्यामध्ये पडता पडता वाचलो असा विषय झालेला आहे. आणि एकदम मस्त शूट चालू आहे, दोन्ही शूट आपले चांगले झालेले आहेत. आणि हा 3रा शूट आहे, हा आपण पटकन आटपून अजून आपल्याला 2 शूट घ्यायचे, म्हणजे हा 3रा आणि अजून 2, 5 असे 5 शूट आहेत आपले. हे झाले की मग आपण पुढच्या लोकेशनला जाणार आहोत. आणि आम्ही तर मित्रांनो, आता आम्ही आहे ना बीच शूट साठी आलोय आणि मी पहिल्यांदा म्हणजे बघतोय हे शंख जे आहेत ना, शंख यामध्ये बहुतेक खेकडी आहेत की काय ते, काय आयडिया नाही मला, पण हे आहेत ना, हे बघा आता बघा तुम्हाला मी दाखवतो, ते चालतात आहेत. हे बघा हे बघा हे बघा. आणि हा व्ह्यू आहे मित्रांनो, काय व्ह्यू आहे ना, इतकी मजा येते ना बघायला, म्हणजे असं वाटतंय सकाळी उठलो आणि उठल्या असं व्ह्यू समोर असावं. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा आपला फोटोशूट सोबत ड्रोन शूट सुद्धा चालू आहे मस्त इथे. आणि मागे यार सीन बघा रे, सीनवर मी डायरेक्ट फिदा झालोय मित्रांनो, एवढा भारी सीन आहे ना इथे, एकदम शांत वातावरण आहे. असं वाटतंय इथे जर माझं घर असतं ना, माझ्या मागे जर इकडे घर असतं ना, रोज सकाळी उठून पहिले येणार बीचवर आणि बीचवरून मग परत जाणार घरी. एवढा भारी सीन आहे ना. संध्याकाळ तर भाई, जर तुमचं घर इथे असलं ना, तर तुमचे जेवढे नातेवाईक वगैरे असते ना, तुम्ही फोन न करता तुमच्याकडे पाहुणे आले असते, एवढं नक्कीच आहे. खूप छान वाटतंय, पण आता मी खूप जमली, आता खूप डोकं दुखतंय ताईंचं. आता मी खूप जमली आहे. फायनली आता आपल्याला आपल्या हॉटेलला किंवा आपल्या कॉटेजला चेकआउट करायचा वेळ झालेला आहे. आणि आता आपण आपलं जे बॅग वगैरे आहेत ते सर्व गाडीमध्ये टाकून झालेलं आहे. आणि आता आम्ही बिल वगैरे पेड करून पुढच्या स्पॉटला जाणार आहोत, तिथे एक शूट करणार आहोत आणि तिथून मग घरी निघणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा आपला एक शेवटचा स्पॉट राहिला होता आणि आज तो आता आपण करतोय बॉनफायरचा. तो झाल्यानंतर मग सर्व आटपून झाल्यानंतर आपण घरी निघणार आहोत. मग डायरेक्ट शेवट आणि एंड, मग डायरेक्ट घरी गेल्यानंतर, घरी पोहोचल्यानंतर किंवा मध्ये काय एन्जॉय करते, जेवायला थांबतोय तेवढंच होणार. त्यानंतर आपण आपला ब्लॉग संपवणार आहोत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.